पत्रकार परिषदेत एखादा मंत्री बोलत असताना मध्ये बोलणं चुकीचं, राष्ट्रवादीचे नेते तटकरेंकडून धनंजय मुंडे यांना कानपिचक्या। काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली, दिलगिरी व्यक्त करत विषय संपत नाही, गुंगी गुडिया वादावरून सुनील तटकरे यांचा संताप। शब्दांचा उपयोग संयमानं करा, सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यानं मुनगंटीवारांचा सल्ला, बहिणी समान उपमुख्यमंत्री पदावरती बसलेल्या महिलेचा अपमान केल्याची मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। भाजपकडून परिपक्वता बिघडवण्याचं काम, टीकेला व्यक्तिगत घेऊन विपर्यास करू नये, सुनेत्रा पवारांवरील टीकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। तर काही जण आम्हीच खरे निष्ठावान हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात, सपकाळांची संजय काकडे यांच्यावर टीका। माफी मागा अन्यथा गाड्या आणि तोंड एकाच वेळी फोडू, माफी मागितली नाही तर मावळमधून जाऊ देणार नाही, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा काँग्रेसच्या नेत्यांना हा इशारा। मी पवार राहुल गांधींना पत्र पाठवलं, 24 तास वाट पाहू, 24 तासांनंतर आता त्यावरती ऍक्शन घेतली जाणार नाही तर कार्यकर्ते जाऊन त्यांना सरळ करतील, संजय काकडेंचा पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन सपकाळ यांना हा इशारा। गुंगी गुडिया बोलणं हे नालायकपणाचं लक्षण, हर्षवर्धन सपकाळ डोक्यावर पडलेला संजय राऊतांचा सख्खा भाऊ, काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेवरून मंत्री संजय शिरसाट यांची ही प्रतिक्रिया। हर्षवर्धन सपकाळ आणि स्वयंघोषित विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून बुरसटलेल्या विचारांचं प्रदर्शन, अशा विचारांचे नेते महाराष्ट्रामध्ये आहेत की ही शोकांतिका, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांची ही टीका। नागपूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेस विरोधात आंदोलन, काँग्रेसने सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा केलेला उल्लेख, त्याच्या निषेधार्थ आंदोलन, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नागपूरमधील व्हरायटी चौकामध्ये निदर्शनं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला मारले जुडे। नांदेडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी गुंगी गुडियाच्या वक्तव्यावरून आक्रमक, हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांची माफी मागावी अन्यथा सपकाळांना राज्यभरात फिरू देणार नाही, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा हा इशारा। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेस विरोधात आंदोलन, घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसला घेण्याचा प्रयत्न, काँग्रेसच्या नेत्यांनाही माफी मागावी अशी देखील मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक प्रदेश अध्यक्ष आणि 2 कार्याध्यक्ष देण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी एक कार्याध्यक्ष तर उर्वरित महाराष्ट्रासाठी दुसरा कार्याध्यक्ष नेमण्याची तयारी। अमित शहा तोंड लपवताय कारण ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार आहेत, शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरून राहुल गांधी यांची टीका। सीजेपी राजकीय पक्ष म्हणून नाही तर प्रेशर ग्रुप म्हणून आता काम करणार, देशाला सध्या प्रेशर ग्रुपची गरज, राजकीय पक्ष स्थापनेच्या प्रश्नावरती अभिजित दिपके यांची ही स्पष्ट भूमिका। जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला 7 वर्ष पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट, 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 आणि 35A इतिहास जमा करत जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिलेली। आपण सेवक आहोत, मालक नाही, शिंदेंचा नगरसेवकांना कानमंत्र, तर मालक बनाल तर पुढील निवडणुकीमध्ये 9-11 व्हाल, केडीएमसीमधील पक्षातील नगरसेवकांना शिंदेंचं मार्गदर्शन। तर सिद्धिविनायक मंदिर कथित दानचोरी प्रकरणी ऑडिटचा आदेश, उपमुख्यमंत्री शिंदेंनी ऑडिटचा आदेश दिल्याची सूत्रांची माहिती, 5 वर्षांमध्ये दारातून आलेल्या पैशांचे दागिन्यांचे ऑडिटचा आदेश अशी सूत्रांची माहिती। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याची मागणी, दिल्लीमधील जंतर मंतरवरती 1 दिवसाचं लाक्षणिक आंदोलन, पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन, आंदोलनासाठी जंतर मंतरवर आंदोलकांची गर्दी। शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे आज किंवा उद्या मिळतील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती, पहिल्या टप्प्यामध्ये 11,46,000 शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 लाख शेतकऱ्यांना मदत केली जाणार, बाबासाहेब पाटील यांची पत्रकार परिषदेत ही माहिती। 6 ते 7 तारखेनंतर पावसाची तीव्रता राज्यात कमी होणार, पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरती 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज, हवामान तज्ज्ञांची ही माहिती, 2 दिवस पुण्याच्या घाटमाथ्यावरती येलो अलर्ट। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाण्याचं संकट अद्यापही कायम, दमदार असा पाऊस न झाल्यानं धरणातील पाणीसाठा चिंताजनक, पिण्याच्या पाण्याची चिंता कायम। महाड शहरातील दस्तुरी नाका परिसरामध्ये रानडे हॉस्पिटल शेजारील मुख्य रस्त्यावर खड्डे, दररोज हजारो नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय, खड्डे बुजवण्याची केली जाते मागणी। मुंबई गोवा महामार्गावरती रायगडच्या लोणेरे उड्डाणपुलावरती भला मोठा खड्डा, खड्ड्यातील लोखंडी सळ्या पूर्ण बाहेर आल्या, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला, ठेकेदारावरती कारवाई करण्याची स्थानिकांची आणि वाहन चालकांची मागणी।
जळगावमधल्या खड्ड्यांबाबतचा मनसे शहर उपाध्यक्ष ललित शर्मा यांचा व्हिडिओ व्हायरल. आकाशवाणी चौकामध्ये खड्डे चुकीच्या पद्धतीने बुजवले जात असल्याची तक्रार. अहिलानगर या ठिकाणी नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरावस्था. महामार्गावरती ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालक आणि स्थानिकांना खराब रस्त्यांचा त्रास. प्रशासनाकडून रस्त्याच्या डागडुजीची कोणतीही हालचाल नाही. नंदुरबारच्या सोनार गल्लीतील मुख्य रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालक, व्यापारी आणि नागरिकांना मोठा मनस्ताप. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालयाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग दुरुस्तीच्या प्रतीक्षेतच. घरपट्टीच्या नोटिसा योग्य, नागरिकांनी सहकार्य करावं. सांगली महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांचं नागरिकांना आवाहन. वाढीव घरपट्टी विरोधात कृती समितीने काढलेल्या मोर्चानंतर ही भूमिका. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील सिटी स्कॅन यंत्रणा मागील 15 दिवसांपासून बंद. मागील महिन्यातच आरोग्यमंत्र्यांसह खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलेला आढावा. अमरावतीमध्ये जावयाचा जीव वाचवण्यासाठी सासूकडून स्वतःची किडनी दान. सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये किडनीचं यशस्वी प्रत्यारोपण. 10 वर्षांपासून आईने आणि आता सासूने संजना सोळंके यांनी किडनी दिली. एफडीएच्या आदेशाची धाराशिव जिल्हा परिषदेच्या शाळांकडून अंमलबजावणी सुरू. धाराशिवमध्ये शाळांबाहेरील जंक फूडवरती बंदी. उपक्रमाला ग्रामपंचायतींनी देखील सहकार्य करण्याचं आवाहन. शिर्डीमध्ये उपचारासाठी आलेल्या मराठवाड्यातील 75 वर्षीय वृद्धाची रिक्षामध्ये लूट झाली. रिक्षामध्ये बसवून मारहाण करत त्यांच्याकडचे 7,200 रुपये हे लुटले. पोलिसांकडून 3 संशयित आरोपी जेरबंद. श्रीरामपूरमध्ये टेम्पोच्या धडकेमध्ये गंभीर जखमी झालेल्या 2.5 वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू. मंगळवारी एका टेम्पोनं चिमुकलीला धडक दिली. कुटुंबियांच्या तक्रारीवरून टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा देखील दाखल. जळगावमधील दिल्ली दरबार हॉटेलच्या समोरच आता भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. भाजीपाला विक्रेता महिलेचा जागीच मृत्यू झालाय. तरुण गंभीररित्या जखमी झालेला आहे. तर या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील वगळलेल्या 14 महसूल मंडळांसह 43 मंडळांना पीक विमा द्या. आमदार कैलास पाटील यांची राज्य तक्रार निवारण समितीकडे ही मागणी. विमा कंपनीने सादर केलेली उत्पादनाची आकडेवारी वस्तुनिष्ठ नसल्याचा आरोप. नाशिकमधल्या येवला तालुक्यामध्ये अद्यापही पाणी टंचाई. 12 गावं आणि 23 पाड्यांना अजूनही 9 टँकरद्वारे पाणी पुरवलं जाते. नैसर्गिक जलस्रोत कोरडे. टँकर सेवेला 31 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये मद्यधुंद पर्यटकांवरती पोलिसांचा वॉच. शनिवार रविवार नंदुरबार पोलिसांचा विशेष बंदोबस्त. तोरणमाळकडे जाणाऱ्या मार्गांवरती नाकाबंदी. प्रत्येक वाहनाची तपासणी. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता तोरणमाळ परिसरामध्ये पोलीस गस्त आणि बंदोबस्त वाढवला जाईल. परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवरचा मुख्य निम्न पातळी बंधारा ओव्हरफ्लो. सुरक्षेचा उपाय म्हणून टप्प्याटप्प्यानं बंधाऱ्यातून गोदावरी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. परभणी शहरातील रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या चेंबरची डागडुजी. तर TV9 मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट. जनता मार्केट आणि जुना मोंढा या परिसरामध्ये रस्त्यावरील चेंबरची दुरुस्ती. धाराशिव जिल्ह्यातल्या तेरखेडा या गावातील अंगणवाडीची अत्यंत दयनीय अवस्था. गळक्या छतामुळे चिमुकल्यांना नाहक त्रास. विद्यार्थ्यांना अंगणवाडीच्या किचनमध्ये बसून पोषण आहार खाण्याची वेळ. नांदेडच्या हदगावमधील इरापूर या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीमध्ये मोठं भगदाड. शाळेची दुरुस्ती करण्याची देखील नागरिकांची मागणी. पावसामुळे हे भगदाड पडल्याची माहिती. BHMS डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी प्रस्तावाला विरोध. लातूरमध्ये IMS संघटनेकडून वैद्यकीय सेवा 24 तास बंद ठेवत निषेध. सोलापूर या ठिकाणच्या शासकीय रुग्णालयातील 250 निवासी डॉक्टर संपावरती. BHMS डॉक्टरांचे CCMP रजिस्ट्रेशन बंद करण्याच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांचा संप. जळगावच्या चाळीसगावमध्ये बनावट उत्पादनांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार. टॉयलेट क्लीनरच्या नामांकित ब्रँडचा बेकायदा वापर करून ग्राहकांची फसवणूक. शहर पोलीस ठाण्यामध्ये एकाविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला. नालासोपाराहून श्रीवर्धनला जाणाऱ्या एसटी बसमधील पाणी गळतीचा व्हिडिओ व्हायरल. विडिओनंतर मनसैनिक आक्रमक. एसटी प्रशासनाला जाब विचारत तात्काळ या समस्यांची दुरुस्ती करण्याचं निवेदन. लातूर जिल्ह्यातल्या गरसुळे या गावच्या शिवारामध्ये रानडुकरांकडून उसाचं पीक उद्ध्वस्त. तर एकाच रात्रीमध्ये उसाचे तुकडे करून टाकल्यानं शेतकरी अडचणीत. रेणापूर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी विशाखा राठोडचं UAE-मधून भारतात प्रत्यार्पण. तर परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाच्या समन्वयानं CBIची कारवाई. आरोपी विशाखा राठोड विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढली होती. आर्थिक परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा विशाखावर आरोप.